नमस्कार विद्यार्थ्यांनो, तर सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी गणित। आपला चौथा धडा सुरू आहे, गुणाकार व भागाकार। आणि आता आपण घेणार आहोत उदाहरण संग्रह 16। तर हा जो उदाहरण संग्रह 16 आहे याच्यामध्ये मिश्र प्रकारची उदाहरणं विचारलेली आहेत। गुणाकार पण करावा लागणार आहे आणि भागाकार पण करावा लागणार आहे। तर उदाहरण संग्रह 16 ह्याच्यामध्ये सर्व जी गणितं दिलेली आहेत ही सगळीच्या सगळी गणितं शाब्दिक स्वरूपामध्ये विचारलेली आहेत। सगळी गणितं सोडवणे, लिहून घेणे आणि त्यानंतर सोडवणे, याच्यामुळे काय होणार, आपला व्हिडिओ लेंदी होणार आहे, टाइम कन्झ्युमिंग होणार। त्यामुळे पण एक काम करूयात, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर 1-2 मिनिटं हा व्हिडिओ पॉज करा। तुमचे हे जे इयत्ता 5वी गणित हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही सोबत घेऊन बसा आणि त्यामधला पान नंबर 20 काढायचा आहे। तर याच्यामध्ये उदाहरण संग्रह 16वा जो आहे तो ओपन करायचा आहे। आता हा जो उदाहरण संग्रह 16 आहे याच्यामध्ये जी गणितं आहेत ही गणितं मी शाब्दिक गणितं वाचणार। त्याच्यामध्ये ज्या ज्या संख्या दिलेल्या आहेत या सगळ्या संख्या मी बोर्डवर लिहून घेणार आणि त्यानुसार आपण गणित सोडवायला घ्यायचं आहे। तर विद्यार्थ्यांनो, उदाहरण संग्रह सोडवण्याच्या पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, अजूनही जर त्याच्या आधीचे उदाहरण संग्रह तुम्ही बघितले नसतील तर इयत्ता 5वी गणित ही प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे। ती प्लेलिस्ट तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आधी बघून घ्या। तर आता आपला उदाहरण संग्रह 16 यामधला पहिलं गणित मी वाचून दाखवते बघा। आबांनी 10,000 रुपयांपैकी 7,000 रुपये शाळेला देणगी दिली। त्यांच्याकडे 10,000 होते, त्यातले त्यांनी 7,000 ही शाळेला देणगी दिली। उरलेली रक्कम प्रत्येक इयत्तेत सर्वांगीण प्रगती दाखवणारा 1 याप्रमाणे 6 विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून समान वाटण्यास सांगितले। तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपयाचे बक्षीस मिळेल हा प्रश्न आहे। लेंदी गणित आहे किंवा शाब्दिक स्वरूपामध्ये दिलेलं आहे म्हणून अजिबात घाबरायचं नाही। गणित खूप सोपं आहे, व्यवस्थित वाचून घ्यायचं। वाचून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय संख्या दिलेल्या आहेत, नेमकं काय विचारलं आहे, काय काढायला सांगितलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आणि मग गणित सोडवायला घ्यायचं। तर आता या ठिकाणी आबांकडे 10,000 रुपये होते, त्यातले त्यांनी 7,000 रुपये शाळेला दिलेले आहेत। तर चला आपण ज्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या सगळ्यात पहिल्यांदा लिहून घेऊयात। यामधलं आहे हे पहिलं गणित, ठीक आहे। तर 10,000 रुपये होते, यातले त्यांनी 7,000 रुपये शाळेला देणगी म्हणून दिलेली आहे। तर यातले त्यांनी किती दिलेले आहेत, 7,000 रुपये देणगी दिलेली आहे। तर उरलेली जी रक्कम आहे ही उरलेली रक्कम आपल्याला त्यांनी दिलेली नाहीये, आपल्याला ती काढायची आहे। त्यामुळे मी इथं लिहिते बघा, उरलेली रक्कम आपल्याला काढायची आहे। त्यामुळे मी इथं प्रश्नचिन्ह देते, ठीक आहे। तर उरलेली रक्कम प्रत्येक इयत्तेमध्ये म्हणजे जी 5वी 6वी 7वी 8वी जे काही प्रत्येक इयत्ता आहे याच्यामध्ये सर्वांगीण प्रगती दाखवणारा जो विद्यार्थी आहे असं 1 याप्रमाणे 6 विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून समान वाटण्यास सांगितले। मग आता 6 विद्यार्थ्यांना सांगितलेले आहे, तर ती बक्षीस किती विद्यार्थ्यांमध्ये वाटायचं आहे, 6। हा, ठीक आहे। चला मग आता काय करावं लागेल, उरलेली रक्कम आपल्याला काढायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण उरलेली रक्कम काढूयात। आता उरलेली रक्कम काढण्यासाठी काय करावं लागेल, तर बघा त्यांच्याकडे 10,000 रुपये होते, 7,000 त्यांनी शाळेला दिले आणि उरलेली रक्कम म्हणजे याच्यामधून आपल्याला काय करावं लागेल, 10,000 मधून 7,000 वजा करावा लागेल, म्हणजेच आपल्याला काय येणार, उरलेली रक्कम येणार। तर ते मी वजाबाकी इथं साईडला करते बघा, 10,000 खूप सोपी आहे वजाबाकी, इथे वजाबाकीचं चिन्ह, ठीक आहे। इथून जात नाही म्हणून हे केले इथे 10 आणि इथे झाले हे 3, हे किती झाले, 3,000 रुपये। म्हणजेच आता उरलेली रक्कम किती आलेली आहे आपली, 3,000 रुपये आलेली आहे। ही काय आहे किंमत, उरलेली रक्कम, ही आहे आपली उरलेली रक्कम, बरोबर। आता विद्यार्थ्यांनो, ही जी उरलेली रक्कम 3,000 रुपये आहे, हे 3,000 त्या 6 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटायला सांगितलेले आहेत, म्हणजे समान वाटणी करायला सांगितलेली आहे।
तर आता काय करावं लागेल, वाटणी समान वाटणी करायची असेल तर त्यावेळेला आपण काय करतो, भागाकार करतो. मग आता या ठिकाणी काय करावं लागेल, ही जी रक्कम उरलेली आपण काढलेली आहे 3000, तर या 3000ला या 6 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटणी करायची आहे म्हटल्यानंतर भागाकार कितीने भाग द्यावा लागेल, 6ने भाग द्यावा लागणार. मग चला ठीक आहे, आपण आता या 3000ला 6ने भाग देऊया. तर 3000 इथं बघा करते मी तो भागाकार भागिले 6. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा हे 0 इथं आले 3, त्यानंतर 30ला 6ने किती भाग जातो, तर 6 पंचे 30. त्यानंतर मग इथे येणार 5, इथं आले हे 30, त्यानंतर 0 0 आणि वरचे पुन्हा 2 शून्य आहेत. तर या दोन्ही शून्याला कितीने भाग जाणार, 0नेच जाणार. परत वरचा हा जर 0 खाली घेतला तर कितीने भाग जाणार, परत 0चाच भाग जाणार. म्हणजेच आपली भागाकार किती आलेला आहे, 500. भागाकार 500 आलेला आहे, बाकी तर काय 0 उरलेली आहे. म्हणजेच आपण याच्यावरून काय सांगू शकतो, तर हे जे 500 रुपये आहेत, हे 500 रुपये या प्रत्येक 6 विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे या 3000ची 500 500 500 500 500 500 अशी 6 जणांना समान वाटणी केलेली आहे. मग त्यांनी काय विचारलेलं आहे, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपयांचे बक्षीस मिळेल. तर आपलं उत्तर आलेलं आहे. किती रुपयांचं प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल, तर 500 रुपयांचं बक्षीस प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल. मग या ठिकाणी शाब्दिक गणित आहे, त्यामुळे आपण ते शाब्दिक स्वरूपातच लिहावं लागेल. प्रत्येक विद्यार्थ्याला, तर इथे कसं येणार, 6 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 500 रुपये बक्षीस वाटण्यात येईल किंवा बक्षीस देण्यात येईल. तर हे झालं आपलं पहिलं गणित. ठीक आहे. व्यवस्थित आपण मांडणी करून घेतलेली आहे. त्यांना त्याच्याकडे 10,000 होते. 10,000तले 7,000 त्यांनी संपूर्ण शाळेला म्हणून देणगी दिलेली आहे. तर उरलेली जी रक्कम आहे, ही उरलेली रक्कम त्यांनी काय केली, प्रत्येक जे 6 वर्ग आहेत, या 6 वर्गातला एक जो विद्यार्थी सर्व गुण प्रगतीचा आहे, या प्रगती असणाऱ्या विद्यार्थ्याला त्यांनी द्यायचं ठरवलं. तर उरलेली रक्कम आपण काय केलं, 10,000 मधून 7,000 वजा केले, उरलेली रक्कम काढली, ती आली 3,000. तर आता या ठिकाणी 6 विद्यार्थ्यांना त्यांनी द्यायला सांगितलं होतं, त्यामुळे आपल्याला या 3,000ला 6ने भागाकार घातला किंवा भागलं, त्याचं उत्तर आलं 500. मग हे 500 आपण अशा प्रकारे लिहिलेलं आहे. 6 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 500 रुपये बक्षीस देण्यात येईल. आता जर समजा त्यांच्याकडे 10 वर्ग असते किंवा 7 वर्ग असते, तर इथं 7 विद्यार्थ्यांना आलं असतं बक्षीस. मग इथं भागाकार कितीने दिला असता, 7ने भाग आपल्याला द्यावा लागला असता. किंवा 10 विद्यार्थी असतील तर 10ने त्याला भाग द्यावा लागला असता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पहिलं गणित आपलं झालेलं आहे. आता दुसरं आपण वाचून घेऊया. दुसरं गणित बघा. सहलीसाठी 50 मुलांकडून प्रत्येकी 260 रुपये वर्गणी जमा केली. सहल चाललेली आहे, 50 मुलं आहेत आणि प्रत्येकाकडून 260 रुपये जमा केलेले आहेत. तर त्यापैकी 11,450 रुपये सहलीसाठी खर्च झाला. तर किती रुपये शिल्लक राहिले. तर या ठिकाणी बघा, मी पहिल्यांदा त्यांनी जी संख्या दिलेली आहे ती लिहून घेतलेली आहे. 50 मुलांकडून त्यांनी प्रत्येकी 260 रुपये काढलेली आहे, वर्गणी काढलेली आहे. तर यावेळेला तुम्हाला काय करायला लागणार, तर एकूण 50 मुलांची किती वर्गणी जमा झाली हे आपल्याला पहिल्यांदा काढावं लागणार आहे. ठीक आहे. तर मग तुम्ही 50 वेळेला 260 अधिक 260 अधिक 260 अधिक 260 असं करत बसणार आहात का? नाही, हे पूर्णपणे चुकीचं होईल आणि जास्त वेळ लागेल. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 260 गुणिले 50 हे जर आपण गणित सोडवलं तर आपल्याला काय मिळणार आहे की एकूण 50 मुलांची किती वर्गणी जमा झाली हे आपल्याला या गुणाकारामधून मिळणार आहे. तर आता गुणाकार आपण सोडवायला घेऊया. चला, गुणाकार सोपा आहे. याच्या आधी खूप मोठी मोठी याच्यापेक्षा गुणाकाराची गणित तुम्ही सोडवलेली आहे. तर 5 गुणिले 0 0 येणार, 6 पंचे 30, जे 3 आले हातच्याला, 5 गुणिले 10 आणि हे आले 13. ठीक आहे. याची असते बेरीज 0 0 0 आणि हे आले 13. तर याचा गुणाकार किती आलेला आहे, 13. म्हणजेच हे आपण काय काढलेलं आहे, या ठिकाणी लिहिते बघा, म्हणजे मी या ठिकाणी लिहिते बघा, म्हणजेच
50 मुलांकडून एकूण 13,000 रुपये वर्गणी जमा झाली. ठीक आहे, 13,000 रुपये वर्गणी जमा झालेली आहे. तर त्यांची जी सहल गेली होती त्या सहलीसाठी त्यापैकी 11,450 रुपये खर्च झाला. तर ती संख्या आपण इथं लिहूयात. सहलीसाठी किती आहे? 11,450 रुपये. ठीक आहे, आता हा खर्च दिलेला आहे. ओके, तर आपल्याला किती रुपये उरले हे किंमत काढायची आहे. मग त्यासाठी काय करावं लागणार? हा एकूण आपल्याला इतकी एकूण वर्गणी मिळाली होती सहलीसाठी, तर इतकाच खर्च झाला होता. मग आता काय करावं लागणार? तर 13,000 या एकूण संख्येमधून आपल्याला सहलीसाठी जो खर्च झाला तो वजा करावा लागणार. म्हणजेच किती रुपये बाकी उरले हे आपल्याला समजेल. तर या ठिकाणी आता त्याची आपण वजाबाकी करूया. 13,000. ठीक आहे, तर 11,450 याची आपल्याला काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. 0 तर इथं 10 झाले, हे इकडे 9 झाले, इथे 2 झाले. राईट, तर इथं राहणार 5च, इथं राहणार 5 आणि इथं राहणार 1. किती आली आपली वजाबाकी? 1,550. म्हणजेच आपलं उत्तर काय आलेलं आहे? तर एकूण 1,550 रुपये आपले शिल्लक राहिलेले आहेत. मग आपण या ठिकाणी आता याचं उत्तर लिहूयात. तर एकूण 1,550 रुपये शिल्लक राहिले. बरोबर. दुसरं गणित असंच आलेलं आहे तुमचं, पण एकदा चेक करून घ्या व्यवस्थित कशी मांडणी केलेली आहे, काय कधी गुणाकार करावा लागणार आहे, कधी वजाबाकी करावी लागणार आहे हे पहिल्यांदा याच्यामध्ये समजावून घ्या. चला, आता पुढचं तिसरं गणित आपण बघायचं आहे. तिसरं गणित आहे, एका दुकानदाराने साखरेचे 50 किलोग्रॅम वजनाचे पोते 1,750 रुपयास आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्याला ती साखर प्रति ग्रॅम 32 रुपये दराने विकावी लागली. तर त्याला किती रुपये कमी मिळाले? तिसरं गणित आहे आपलं, साखरेचे 50 किलोग्रॅम वजनाचे पोते 1,750 रुपयाला आणले. तर ते आपण लिहूया. साखरेचे 50 किलोग्रॅमचे पोते त्यानं कितीला आणलेले आहे? 1,750 रुपयाला आणले. ठीक आहे, त्याने ते बाजारात जाऊन आपल्या दुकानामध्ये आणून ठेवलेले आहे. मात्र आणल्यानंतर काय झालं? साखरेचा जो भाव आहे हा कमी झाला, किलोग्रॅमच्या मागे तो कमी झाला. तर तो किती झाला? 32 रुपये दराने झालेला आहे. त्यामुळे त्याने 1 किलो साखर, त्यामुळे इथे लिहूया 1 केजी साखर ही किती रुपयाला त्याला विकावी लागली? 32 रुपयाला त्याला विकावी लागली. मग आता त्याने ही 1 किलो साखर 32 रुपये या दराने 50 किलो साखर संपवली. तर त्याला किती रुपये कमी मिळणार आणि त्याने किती आणलं होतं आणि किती कमी मिळणार हा विचारलेला आहे प्रश्न. मग विद्यार्थ्यांनो बघा, जरा तुम्ही थोडस विचार करून बघा की या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, नेमकं काय केल्यानंतर आपलं उत्तर येऊ शकतं. जरा थोडासा विचार करून बघावा लागणार आहे. काय करावं लागणार? तर त्याने साखरेचे जे पोते आहे हे 50 किलोचे पोतं आणलेलं आहे आणि त्यातल्या प्रत्येकी 1 किलो जी साखर आहे ही 32 रुपयानं त्याने देऊन टाकलेली आहे किंवा विकलेली आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? 50 गुणिले 32 करावं लागेल. म्हणजे याचे जे हे 50 किलो साखर आहे ही 32 रुपयाने विकल्यानंतर त्याचे किती रुपये झाले हे आपल्याला यावरून समजणार. मग आता आपण काय करूयात? 50 गुणिले 32 करूयात. म्हणून या ठिकाणी पहिली पायरी बघा म्हणते मी 50 गुणिले 32. तर तुम्ही परीक्षेमध्ये अशा प्रकारची जर गणित आली तर हे जे सगळं गुणाकार आहे, भागाकार आहे हे तिथेच तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये सोडवायचं आहे, तिथे सोडवून दाखवायचं आहे. कच्चं काम ज्या ठिकाणी तुम्हाला दिलं असेल तिथे आहे गुणाकार कर, भागाकार कर असं करायचं नाही. तर ज्या गणित तुम्ही सोडवायला घेतलं आहे त्याच्या खालीच हे गणित जे आहेत ही सोडवायची आहे. ठीक आहे, चला आता करूयात आपण यांचा गुणाकार. 5 दुनी 10, 0 आणि 5 त्रिक आले 15.
यांची असते बेरीज. तर बघा इथे आले 6 आणि हे आले 1600. ठीक आहे, तर आपलं उत्तर 1600 आलेलं आहे, म्हणजे 1600 रुपये. तर हे 1600 रुपये उत्तर कशाचं आलं आहे, तर ही जी 50 किलो साखर 32 रुपये या दराने विकल्यानंतर त्याला किती रुपये मिळाले हे आपण काढलेलं आहे. म्हणजेच आपण आता चला या ठिकाणी लिहूया. म्हणजेच 50 केजी साखर 32 रुपये दराने विकल्यास त्याला 1600 रुपये मिळाले. ठीक आहे, आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर त्याला किती रुपये कमी मिळाले. तर त्याने आणताना मात्र 1750 रुपयाला आणलं होतं आणि त्याची विक्री जी झालेली आहे 32 रुपये या दरानं ते किती झालेली आहे, 1600 रुपयानं त्याची झालेली आहे एकूण. मग आपल्याला त्यांना किती रुपये कमी मिळालं हे काढायचं आहे. त्यासाठी काय करावे लागणार, याची आणि याची वजाबाकी. ठीक आहे, तर आता वजाबाकी आलेली आहे आपली 150. म्हणजेच त्याला किती रुपये कमी मिळालेले आहेत, 150 रुपये कमी मिळालेले आहेत. मग आपण आता ते सुद्धा उत्तर लिहूयात. चला मी इथं लिहिते. म्हणून दुकानदाराला 150 रुपये कमी मिळाले. तर हे झालं आपलं तिसरं उदाहरण. काय झालं, पहिल्यांदा आपण त्याने जे पोतं आणलं होतं त्याची किंमत लिहून घेतली, त्याने किती रुपये दराने विकलं हे सुद्धा लिहून घेतलं. आता ते पोतं संपवण्यासाठी त्याने किती दर वापरला होता, 32 रुपये. तर 32 आणि 50 या दोघांचा गुणाकार केला, तो आला 1600 रुपये. तर त्याने जे आणलं होतं त्या किमतीतून ही जी किंमत आली आहे 1600 ही वजा केली तर 150 हे उत्तर आलं. हेच आपलं त्याला कमी 150 रुपये मिळाले असं आपण उत्तर लिहिलेलं आहे. चला आता प्रश्न चौथा. दुकानदाराने 1870 रुपयास एक याप्रमाणे 7 कुकर खरेदी केले. ते सर्व कुकर त्याने 14,230 रुपयाला विकले. त्याने काय केले, दुसऱ्या एका ठिकाणाहून 1870 रुपयाला एक याप्रमाणे 7 कुकर आणून आपल्या दुकानामध्ये ठेवले आणि ते सगळे कुकर त्याने 14,230 रुपयाला विकले. तर त्याला किती रुपये जास्त किंवा किती रुपये कमी मिळाले, म्हणजेच या टाईप मध्येच ते गणित विचारलेलं आहे. तर त्यांनी काय काय दिलेलं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहून घेऊयात, म्हणजे गणित सोडवायला सोपं जाणार आहे. तर एक कुकर त्याने किती रुपयाला आणलेला आहे, 1870 रुपयाला. तर एक कुकरची किंमत किती आहे बघा. एक कुकर कितीला आणलेला आहे, 1870 रुपये. असे त्याने एकूण किती कुकर आणलेले आहेत, 7 कुकर आणलेले आहेत. तर आपल्याला 7 कुकरची किंमत माहित नाही, तर 7 कुकर किती रुपयाला असतील हे आपल्याला माहित नाही, अजून आपण अगदी काढलेलं नाही. तर मात्र त्याने हे जे सगळे कुकर आहेत 7ही कुकर, हे 7ही कुकर त्याने 7 कुकर त्याने 14,230 230 बरोबर आहे, 230 रुपयाला विकले. बरोबर, इथपर्यंत त्यांनी दिलेली माहिती सगळी आपण अगदी व्यवस्थित लिहून घेतली. आता बघा, तर त्याला किती रुपये जास्त मिळणार किंवा कमी मिळणार हे विचारलेलं आहे. तर चला आता मात्र आपल्याला काय करावं लागणार, सगळ्यात पहिल्यांदा ही किंमत काढून घ्यायला लागणार की एक कुकर 1870 रुपयाला आणला, तर मग 7 कुकर किती रुपयाचे झाले. मग त्यासाठी 1870 तुम्ही 7 वेळा अधिक 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 करणार का, नाही. मग त्यासाठी आपण काय करूया, त्याचा गुणाकार करूया. 1770 गुणिले 7, हे सोपं गणित. 0 0 7 7 49, 4 राहिले, 7 8 56 आणि 4 60, इथं राहिले 6, 7 1 7, 7 1 7 आणि अधिक 6 म्हणल्यानंतर आले हे 13. तर ही झाली याची काय झालं, याचा हा उत्तर आलेला आहे. म्हणजे आता या ठिकाणी मी ब्ल्यू पेन लिहिते. 7 कुकरची किंमत किती झाली बोला विद्यार्थ्यांनो, 1000. तर या ठिकाणी लिहिते, म्हणजे आता 7,000ची किंमत किती आलेली आहे आपली, इथं मी लिहिते बघा 13,090 रुपये झालेली आहे. तर ही आपण काढली किंमत 7 कुकरची किती झाली ते, राईट. मग आता त्याने
आणले एवढ्या रुपयाला हे कुकर, 13,090 रुपयाला त्याने कुकर आणले आणि विकले त्याने किती रुपयाला, 14,230 रुपयाला त्याने ते दुसऱ्याला दिले किंवा विकले. मग आता त्याची वजाबाकी आपल्याला करायला लागणार, म्हणजे त्याला त्यातून किती मिळाला, फायदा झाला का तोटा झाला हे स्पष्ट होईल. मग आता आपल्याला त्यासाठी इथे काय करूया, वजाबाकी करूया. 14,230 रुपयाला त्याने ते कुकर दुसऱ्याला विकलेले आहेत आणि आणणारी त्याची किंमत किती होती, 13,090 होती. तर इथं हे झाले 13, इथं झाला हा 1 आणि इथे 4 वजा 3 1 आणि हे झालं 0. तर आता त्याने ते जे कुकर आहे ते 14,230 ला विकल्यानंतर त्याच्या हातात किती राहिले बघा, 1,140 रुपये राहिले. म्हणजेच त्याला काय झालेलं आहे, म्हणजेच त्याला जास्त पैसे मिळालेले आहेत. तर किती मिळालेले आहेत, 1,140 रुपये त्याला जास्त पैसे मिळालेले आहेत. ठीक आहे, मग ते मी आता इथं लिहिते. ठीक आहे, तर आपण इथं लिहूया. तर दुकानदाराला 1,140 रुपये जास्त मिळाले. बरोबर. तर हे झालं आपलं चौथं गणित सुद्धा पूर्ण. चला आता 2 गणित राहिलेली आहेत, 5वं आणि 6वं. ती सुद्धा अशी सोपी गणित आहे बघा. तुम्हाला शाब्दिक गणित वाचल्यानंतर खूप अवघड वाटत होती, तर आता तसं नाहीये. आपण स्टेप बाय स्टेप सगळं सोडवत आहोत, त्यामुळे ही गणित अगदी सोपी होऊन गेलेली आहे. 5वं गणित. एका सोसायटीतील 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्रॅम वजनाची 8 पोती आणली. एक सोसायटी आहे किंवा एक कॉलनी आहे, त्यातले 14 कुटुंब आहेत, तर त्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून 98 किलोग्रॅमचं एक पोतं अशी एकूण 8 पोती आणलेली आहेत. तर त्यातील गहू त्या सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला. तर 8 पोती आणली होती, त्यातली सगळा जो गहू आहे हा त्या 14 कुटुंबांनी समान वाटून घेतलेला आहे. तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती किलोग्रॅम गहू येईल किंवा आला, हा हे प्रश्न. तर आपण सोडवत आहोत आता प्रश्न 5वा. ठीक आहे, तर त्यांनी जे जे काही दिलं होतं ते आपण लिहून घेतलेलं आहे. 14 कुटुंब आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून 98 किलोग्रॅमचं एक पोतं अशी 8 पोती आणलेली आहे आणि एवढा जो गहू आहे तो सगळा त्या 14 जणांनी समान वाटून घेतलेला आहे. तर तो किती किलोग्रॅम गहू त्यांनी वाटून घेतला. तर बघा आता यासाठी या गणितात काय करावं लागणार आहे, तर आपल्याला एकूण गहू किती किलोग्रॅम झाला हे सगळ्यात पहिल्यांदा काढून घ्यावं लागणार आहे. म्हणजेच जो एकूण गहू झालेला आहे किती किलोग्रॅम, तो मग मात्र नंतर या 14 जणांना वाटायचा, म्हणजे त्यांना ती समान वाटणी करायची, म्हणजे त्याचा थोडक्यात भागाकार करेल. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आधी आपल्याला एकूण गहू काढून घ्यायचा आहे. एकूण गहू, एकूण गहू. ठीक आहे, एकूण गहू किती किलोग्रॅम होणार ते आपल्याला काढायचं. त्यासाठी या दोघांचा आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. 98 गुणिले 8. ठीक आहे, जरा असं खाली. ओके, तर या दोघांचा गुणाकार तर काय सोपाच आहे. चला करा पटकन तुम्हीच. 8 8 64 6 8 9 72 73 74 75 76 77 78. तर एकूण किती गहू आलेला आहे आता, 784 किलोग्रॅम एवढा आलेला आहे. चला लिहिते मी, तर त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. ओके, तर एवढा एकूण गहू आपण काढलेला आहे. मग आता काय करायचं आहे, तो 14 जणांच्या मध्ये वाटायचा आहे आपल्याला. तर हे आपलं काय आलेलं आहे, एकूण गहू आलेला आहे. एकूण गहू आलेला आहे आपला 784 किलोग्रॅम. आता तो आपल्याला काय करायचा आहे, 784 किलो इतका गहू आलेला आहे, तो 14 जणांच्या मध्ये समान वाटणी करायची. त्यासाठी काय करावं लागणार, भागाकार करावा लागणार. समान वाटणी म्हटलं की त्या ठिकाणी भागाकार आला हे लक्षात ठेवायचं, कारण समान तर आता 784 भागिले आपल्याला काय करायचं आहे 14. तर 14चा पाडापाठ असेल तर पटकन भागाकार करून घ्या तुम्ही. तर इथे किती येणार ना, 14 पंचे 70 राहिले 8, वरचे हे 4 खाली घेतले आपण, राहिले 84 आणि 14 सख 84.
तर बाकी 0 भागाकार आपला आला हा 56. म्हणजेच काय उत्तर आलं आपलं बोला. तर आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी लिहूयात आपण. म्हणून 14 कुटुंबांना 56 किलोग्रॅम गहू हा मिळाला. म्हणजे सॉरी 14 कुटुंबांपैकी प्रत्येक कुटुंबाला 56 किलो गहू मिळाला. चला तर आपण शाब्दिक भाषेत लिहिलेलं आहे 14 कुटुंबापैकी प्रत्येक कुटुंबाला. दिसतोय ना आपलं. प्रत्येक कुटुंबाला 56 तिथे 56 आहे 56 किलोग्रॅम गहू मिळाला. आता आपलं राहिलं एकच गणित. चला सोडवूया ते पण. एका इमारतीवरील टाकीची धारकता एक अपार्टमेंट आहे असं समजा आणि त्याच्यावरती जी टाकी आहे त्याची क्षमता किंवा साठवून ठेवण्याची क्षमता किती आहे 3000 लिटर आहे. तर त्या इमारतीत 16 कुटुंब राहतात. प्रत्येक कुटुंबाने रोज 225 लिटर पाणी वापरले तर त्या पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरेल का. पुरणार नसल्यास रोज किती पाणी कमी पडेल. चला मोठं गणित वाटतंय पण वाटतंय इतका अवघड नाहीये. सोपं आहे. लिटर ओके. तर त्या इमारतीमध्ये 16 कुटुंब राहतात. प्रत्येक कुटुंब किती लिटर पाणी वापरलं 225 लिटर. प्रत्येक कुटुंब फिनिश. आपण सगळं लिहून घेतलेलं आहे आधी व्यवस्थित. तर त्या पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरेल का किंवा नाही पुरलं तर ते कितीनं कमी पडेल. तर विद्यार्थ्यांनो थोडासा विचार करून बघा की या गणितामध्ये काय करावं लागणार किंवा गणित कसं सोडवावं लागणार. थोडासा अगदी थोडंसं डोकं वापरलं तर लगेच लक्षात येणार आहे तुम्हाला काय करायचं ते. बघा या ठिकाणी काय करावं लागणार आहे. तर ही जी 16 कुटुंब आहे या 16 कुटुंबांना एकूण किती लिटर पाणी लागणार हे आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक एक कुटुंब इथं जरा लिहिते मी असं. एक कुटुंबासाठी 225 लिटर पाणी असं लागणार असं त्यांनी कन्सिडर करायला सांगितलेलं आहे. मग 16 कुटुंबांसाठी किती लिटर पाणी हे आपल्याला काय करायला लागणार काढायला लागणार. मग त्यासाठी काय करावं लागेल आता आपल्याला. बघा एका कुटुंबासाठी एवढं पाणी लागतं तर 16 कुटुंबांसाठी किती लागणार. मग त्यासाठी 225 गुणिले 16 करूयात आपण. म्हणून 225 गुणिले 16 याचं जे उत्तर येईल ते काय असेल एकूण कुटुंबासाठी वापरलं जाणारं पाणी असेल. ठीक आहे. तर 6 पंचे 30 आणि 3 6 दुणे 12 13 14 15 परत आला हातचा 1 6 दुणे 12 आणि हे 13. चला 5 1 के 5 2 के 2 2 के 2 आणि या सगळ्याची काय असते बेरीज. तर 3 2 5 आणि 1 6 आणि हे किती झाले 3. ओके. तर आता हे काय आलेलं आहे आपलं 3600 लिटर. हे काय आलेलं आहे तर या 16 कुटुंबांना लागणारं इतकं पाणी हे आपण काढलेलं आहे 3600 लिटर. आणि टाकीची क्षमता मात्र कितीची आहे 3000 लिटरचीच आहे. मग आता आपल्याला काय करावं लागणार याची वजाबाकी करायला लागणार. $3,600 वजा टाकीची क्षमता दिलेली आहे 3000 तर कितीने कमी पडतं बघा. सोपं गणित आहे. तोंडी सुद्धा तुमचं होऊ शकतं. हे गेले 600 लिटर. मग आपण आता काय लिहू शकतो तर प्रत्येक कुटुंबाला पाणी कमी पडतं कितीने 600 लिटरने ते कमी पडतं. चला तर मी या ठिकाणी आपलं उत्तर लिहूया 16 कुटुंबांना. चलो फिनिश. तर हा झाला आपला उदाहरण संग्रह 16वा. मग सगळी उत्तर जे मी सगळेच प्रश्न आहेत हे सगळे मी व्यवस्थित सोडवून दाखवलेले आहेत. अशीच उत्तर सगळी तुमच्या आलेली आहेत का एकदा चेक करून घ्या. समजलं नसेल तर लगेच मला डाऊट विचारा कमेंट करून. मी तुमचा जो काही डाऊट असेल तो लगेच सॉल्व्ह करून टाकेन. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.